आपण सुरुवात करूया. आणि ज्यांना ज्यांना रेकी म्हणजे वाटतंय की अरे मला पण मिळावी त्यांनी व्हिडिओ ऑन करा, नाहीतर आत्ता आपण देऊया. आपण चिबॉल करणार आहोत रेकी लेवल 2चे पुढच्यांनी. श्रद्धाताई, सुचेता आणि श्वेता यांना आपण चिबॉलमध्ये बघणार आहोत. तर रेकी लेवल 2 झालेल्यांनी हात दोन्ही चोळायचे. बघा, या वैश्विक शक्तीचा आपण चिबॉल करत आहोत. चिबॉल करून बघा आपल्या ह्या दोन्ही हातांमध्ये हा चिबॉल तयार करायचा आहे. बघा, या बोटांमध्ये कुठे गॅप ठेवू नका. बरोबर तुमचे अशी बोटं एकमेकांना जोडून ठेवा. हा बॉल तुमचा एकदम असा स्ट्रॉंग झाला पाहिजे. इथनं तुम्हाला ऊर्जा वाहते भरभरून. आता श्रद्धाताईंनी बघा, त्यांनी त्यांचा व्हिडिओ ऑन केलेला आहे. श्रद्धाताई, सुचेता आणि श्वेता यांना तुम्ही चिबॉलमध्ये बघायचे. या तिघींनाही आपण चिबॉलमध्ये बघतोय. आता त्यांना या चिबॉलचा रंग आज आपण बघत आहोत केशरी रंग. आणि या केशरी रंगामध्ये या सगळ्यांना आपण बघतोय, तिघींनाही. बालकृष्ण दादा, तुम्ही आम्हाला दिसत नाही, मग आम्हाला कसं काय कळणार तुम्हाला कशी रेकी द्यायची आम्ही? हा, करेक्ट. दादा पण जॉईन झालेले आहेत, त्यांना पण बघा. त्यांचे किती लेवल झालेले आहेत दादा तुमच्या? 2-3 लेवल झाले आहेत का तुमच्या, का एक? बरं, तुम्हाला रेकी द्यायची आहे ना? रेकी द्यायची आहे तुम्हाला का? तुम्ही रेकी देताय? हां, तुम्ही देताय रेकी. बरं. बालकृष्ण दादा पण जॉईन झालेले आहेत, त्यांचं पण रेकी लेवल झालेले आहेत. यांना आम्ही रेकी देतोय. तुम्ही फक्त ओमचं उच्चारण करायचं आहे. श्रद्धा, सुचेता आणि श्वेता आम्ही तुम्हाला रेकी देतोय, बाकीचे सगळेजण मिळून. हां, हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. तुम्ही सावकाश डोळे बंद करून घ्या. ओमचं उच्चारण करा. शिवशक्तीचे तुम्हाला आशीर्वाद मिळत आहेत. चिबॉलवर काढायचे आपण बाकीच्यांनी. ओम काढा, मग तुम्ही काढायचे बीजाक्षर वम काढा. चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. पूर्ण लक्ष देऊन हवेमध्ये तुम्ही कार्मिकचं चिन्ह म्हणजे हॉन्शा झाशोनेन काढा. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. पूर्ण लक्ष देऊन हार्मणीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. आणि त्याच्यानंतर आपण काढत आहोत झोनारचं चिन्ह. झोनार झोनार झोनार. आता आपण पूर्ण लक्ष देऊन त्यांना रेकी देतोय. कल्पना करायची साक्षात नर्मदा मैयाचे त्यांना आशीर्वाद मिळत आहेत बीजाक्षर वम द्वारे. नर्मदा मैया जी अनादी कालापासून वाहत आहे, जलतत्वरूपी ही पवित्र नदी. असे मानण्यात येते की ह्या नदीमध्ये स्नान केल्यामुळे तुमच्याकडनं घडत असलेली विविध कर्म, वेगळी कर्म जर काही घडलेली असतील तर त्या कर्मांचा त्यांना शुद्धता मिळण्यासाठी या नर्मदा नदीच्या स्नानाने ती शुद्धता होत आहे. जे रेकी घेत आहेत त्यांनी कल्पना करा की साक्षात नर्मदा मैयाचे तुम्हाला आशीर्वाद मिळत आहेत. मनापासून त्या नर्मदा मैयाला नमस्कार करायचा आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. प्रत्येक क्षणाला या पवित्र नदीचे खूप आभार मानायचे. आपल्याद्वारे भरभरून ऊर्जा दोन्ही हातांमधून जात आहे. श्रद्धाताई, सुचेताताई, श्वेताला. त्यांच्या मागच्या जन्मामधले जे काही कार्मिक अकाउंट असतील ते क्लिअर झालेले आहेत या नर्मदा मैयाच्या आशीर्वादाने. प्रत्येक क्षणाला या नर्मदा नदीचे खूप आभार मानायचे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे.
नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. वम बीजाक्षर म्हणून आपण यांना रेकी देऊया. वम 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 जे साधक रेकी देत आहेत हातामधनं वाहणाऱ्या रेकीकडे लक्ष द्या. एक चांगलं कर्म आपल्याकडून घडत आहे. खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे, जिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे, आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे. रेकी ह्या शक्तीचा उगमच असा झालेला आहे की डॉक्टर मिकाओ सुई यांनी जर ही रेकी शक्ती दुसऱ्यांना शिकवली नसती तर ती आपल्यापर्यंत आलीच नसती. म्हणून प्रत्येक क्षणाला तिचे आभार मानायचे आणि जेव्हा जे कोणी गरज असेल ज्यांना, त्यांना नक्की आवर्जून रेकी द्यायची आहे. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला. सावकाश आता हा बॉल या तिघींना कव्हर करायचे. ह्या बॉलमध्ये श्रद्धा, सुचेता आणि श्वेताला वरपासून खालपर्यंत कव्हर करा. नमस्कार करायचा तिघींना. बॉलवर तुम्ही काढायचे ओम. तुम्ही आज्ञाचक्रामधनं पण काढू शकता. ओम काढा, बीजाक्षर वम काढा. बघा आज्ञाचक्रातनं तुम्ही चिन्ह काढताय, वम काढा. मग तुम्ही चोकुरे काढा आज्ञाचक्रातनं. चोकुरे चोकुरे चोकुरे. आणि या बॉलला तुम्ही बघा आजच्या 1 दिवसाकरता तयार केलेला आहे. आज आणि उद्या त्यांना या शक्तीचा आशीर्वाद मिळत राहणार आहे. एक फक्त चांगली भावना दुसऱ्यांबद्दल या बॉलला ठेवायचे ब्रह्मांडात. आणि मग राखू काढायचा तुम्ही. राखू राखू राखू. आता आपण रेकी देतोय. बघा आता कोण कोण आहेत. संगीता आहे, रुपाली आहे, कल्पनाताई आहेत आणि बालकृष्ण दादा आहेत. तर 1 2 3 4 5. तर आपण 5 जण आहोत. संगीता म्हणून कोण जॉईन झालेले आहेत पण त्यांनी व्हिडिओ ऑन केलेला नाही आहे, दुसऱ्या संगीता. तर आता रेकी लेवल 3 ज्यांचं झालेलं आहे. आता आपण मी संगीता वडगुले. अच्छा अच्छा अच्छा. 2-3 दिवसापासून तुझा व्हिडिओ ऑन नव्हता. हा व्हिडिओ बरोबर आहे. तू नवीन जॉईन झाली नाशिकवरनं. ओके ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. व्हिडिओ ऑन केला नाही म्हणून तुला रेकी नाही देता आली मग आम्हाला. आता आपण दुसऱ्यांना रेकी देऊया. आता असं करायचंय की तुम्ही फक्त प्रे करायचंय. सुचेता, श्रद्धाताई आणि श्वेता, तुम्ही फक्त ओमचा जाप करायचा आणि कल्पना करायची की तुमच्याद्वारे बाकीच्या सगळ्यांना ऊर्जा मिळते. हा असं करायचंय. आणि आता आपण रेकी देणारे कोण आहे. 1 2 3 4 आणि 5 आहे. तर आता आपण असं करूया की रुपाली आणि संगीता तुम्ही एकमेकींना द्यायची आहे. हात जोडायचे का असे करायचे. हा असं करून तुम्ही सगळे रेकीचे चिन्ह काढून तुम्ही असं करा की फक्त शिवशक्तीला प्रार्थना करा. आणि इथे जेवढे आहेत तुम्हाला रेकी आता ज्यांनी दिली आहे, रेकीच्या ऋणामध्ये कधीच राहायचं नाही. तुम्ही म्हणायचे की तुम्ही मनातल्या मनात प्रार्थना करा की माझ्याद्वारे ज्यांनी मला रेकी दिली आहे तर सगळ्यांपर्यंत शिवशक्तीचे आशीर्वाद जात आहेत, असं करायचं. आणि बालकृष्ण दादा, कल्पनाताई आणि मी आणि संगीताताई दुसऱ्या ज्या नाशिकवरनं जॉईन झाल्यात, तुम्ही फक्त प्रार्थना करा आता. हा तुम्हाला ध्यानाद्वारे ऑलरेडी रेकीचे आशीर्वाद मिळालेले आहेत. तर फक्त संगीताताई, रुपालीताई तुम्ही एकमेकींना द्यायची आहे. आता कल्पनाताई, बालकृष्ण दादा आणि मी
आम्ही एकमेकांना तिघं रेकी देणार आहोत. तर बालकृष्ण दादा, आधी आपण दोघं रेकी देऊया कल्पनाताईंना. कल्पनाताई, तुम्ही डोळे बंद करून बसा. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. कल्पनाताईंना चिबॉलमध्ये बघायचंय, त्यांचा चिबॉल तयार करायचा आहे. चिबॉलला बघायचंय पूर्णपणे केशरी प्रकाशामध्ये. त्या चिबॉलमध्ये कल्पनाताईंना बघायचंय. कल्पनाताई, तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही आज्ञाचक्रातनं रेकीचे चिन्ह काढा. सगळ्या रेकी गुरूंचे आभार माना आणि कल्पना करा की शिवशक्तीचे आशीर्वाद तुम्हाला आमच्या दोघांद्वारे मिळत आहे. म्हणून तुम्ही ओमचं जप करायचं आहे किंवा वम बीजाक्षरचं तुम्ही उच्चारण करा. दादा, आपण दोघं त्यांना रेकी देतोय. कल्पनाताईंवर आपण काढायचंय. ओम काढा, बीजाक्षर वम काढा त्यांच्या चिबॉलवर. चोकुरे काढा, अँटी क्लॉकवाईज चोकुरे चोकुरे चोकुरे. मग डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. मग हार्मणीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. झोनारचं चिन्ह त्यांच्यासाठी काढायचंय. झोनार झोनार झोनार. आता आपण त्यांना रेकी देतोय. संगीता आणि रुपाली, एकमेकींना इमॅजिन करून तुम्ही रेकी द्या. आधी रुपाली, तू संगीताला दे आणि मग संगीताताई तुम्ही रुपालीला द्या. एकमेकींसाठी तुम्ही चिबॉल करलेला आहे. रेकीचे चिन्ह काढून आपण रेकी देतोय. कल्पनाताई, एक पवित्र आत्मा, शिवशक्तीद्वारे आपण सगळे एकत्र आहोत. या शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. पवित्र नर्मदा नदी, तिचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आणि आपल्याद्वारे आपण कल्पनाताईंना पाठवत आहोत. केशरी प्रकाशामध्ये आपण चिबॉलला बघत आहोत. पवित्र नर्मदा नदी, जिच्या काठावर वसलेली आहे. विविध देवस्थाने, धार्मिक स्थळे, अनेक शिवलिंगे. अनादी कालापासून ही नदी वाहत आहे, जिला पवित्र रेवा नदी पण म्हणण्यात येते. नर्मदा परिक्रमा लोक करतात. त्या पवित्र रेवा नदीचे आशीर्वाद कल्पनाताईंना, इतरांना मिळत आहेत. पूर्ण समर्पणची भावना या पवित्र नदी पुढे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. पवित्र नदीचे आशीर्वाद कल्पनाताईंना मिळत आहेत. शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या त्या सक्षम झालेल्या आहेत. प्रत्येक जण सक्षम झालेला आहे. खोल श्वास घ्या आणि सगळ्यांनी वमचं उच्चारण करा. वम. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. ब्रह्मांडीय दिव्य शक्ती, तिचा प्रवेश आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये झालेला आहे.
आपल्याला तिचे आशीर्वाद मिळत आहे आणि आपल्याद्वारे इतरांना पण मिळत आहे. खूप आभार या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीचे. आपण एक फक्त निमित्त मात्र आहोत. भरभरून या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याद्वारे दुसऱ्यांना मिळत आहे. आपल्यामध्येच आहे ईश्वरी तत्व. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. सावकाशची बॉलला वरपासून खालपर्यंत कव्हर करायचंय. नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक मध्ये कल्पना ताईंना बघा. आपण ज्यांना रेकी देतोय त्यांना बघा. परत कव्हर करा. नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात ज्यांना आपण रेकी देतोय त्यांना बघा. परत कव्हर करा. नमस्कार करा. या चिबॉलला आपण तयार केलेलं आहे आज आणि उद्यासाठी. चिबॉलवर काढायचे ओम, बीजाक्षर वम काढा. चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. या चिबॉलला ठेवायचे ब्रह्मांडात आणि मग राखू काढा. राखू राखू राखू. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे. आता रेखीचा चिबॉल आपण करतोय. नक्कीच तुम्हाला छान वाटलं असेल ज्यांनी रेकी घेतलेली आहे त्यांना. आता आपण कल्पनाताई, आता आपण रेकी देऊया बालकृष्ण दादांना. बालकृष्ण दादा, आता तुम्ही रिसीव करायची रेकी आणि आम्ही तुम्हाला रेकी देतोय. रुपाली आणि संगीता, तुम्ही एकमेकांना ज्यांना दिलेली आहे त्यांना आता तुम्ही हे करा रेकीला. तर आता आपण ताई, आपण आता दादांना देऊया. दादांना बघायचं चिबॉलमध्ये एकमेकांवर हात ठेवून. आणि दादा, तुम्ही ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे खूप आभार मानायचे आणि तुम्ही रेकीचा आमच्याकडनं स्वीकार करा. तुम्ही स्वतःला बघायचंय, रेकीचे चिन्ह काढायची, रेकीची प्रार्थना म्हणून. चिबॉल आपण केलेला आहे बालकृष्ण दादांचा. चिबॉलवर काढायचंय ओम, बीजा अक्षर वम काढा. चोकुरे काढा. अँटी क्लॉकवाईज चोकुरे चोकुरे चोकुरे. डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. हार्मणीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. आणि मग काढायचंय झोनारचं चिन्ह. झोनार झोनार झोनार. पूर्ण चिबॉलला आपण बघत आहोत केशरी प्रकाशामध्ये. त्याच्यामध्ये आपण दादांना बघतोय, त्यांना आपण ऊर्जा देतोय. पवित्र नर्मदा नदीला बघण्याचा प्रयत्न करा. एक अशी नदी जिला आशीर्वाद मिळाला आहे डायरेक्ट शिवशक्तीचा. या पूर्ण ही पृथ्वी जरी नष्ट झाली तर ही पवित्र नदी, तिचे अस्तित्व या भूतलावर राहणार आहे. जिला वरदान मिळालेले आहे की जो कोणी ह्या नर्मदा देवीचे स्मरण करतो, तिच्या जलामध्ये जो प्रोक्षण करतो, त्या जलाद्वारे त्यांची सगळी पापं धुवून टाकण्यासाठी मदत होते. अशी ही पवित्र नर्मदा नदी, जिच्याद्वारे या पवित्र मनुष्य योनीचे कल्याण होत आहे. वम बीजाक्षरद्वारे आपण दादांना रेकी देतोय. वम त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. आपण सगळ्यांनी शिवशक्तीचा ध्यास घेतलेला आहे.
आपल्याद्वारे ही शिवशक्ती आपल्या स्वतःच्या चक्रांना तर मिळतच आहे, पण आपल्याद्वारे इतरांना पण मिळत आहे. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला आपल्या हातातनं वाहणाऱ्या रेकीकडे सगळ्यांनी लक्ष द्या. प्रत्येकामध्ये आहे ईश्वरी तत्व. त्या ईश्वरी तत्वाचा आपण शोध घेत आहोत. वमचं उच्चारण करायचंय. वम. या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचं कल्याण होत आहे. सावकाशाची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत. नमस्कार करायचे आपण ज्याला रेकी देतोय. ची बॉलवर काढायचे ओम बीजाक्षर वम. मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. आज आणि उद्यासाठी हा ची बॉल आपण तयार करून ठेवलेला आहे. या ची बॉलला ठेवायचे ब्रह्मांडात आणि मग राखू काढायचा आहे. राखू राखू राखू. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार.